अरे गाडी घेऊन झाले पुरते काय? बैलबंडी आणली ते ना, त्याच्यासोबत जाणं होते. येऊ राहिले. स्वयंपाक करून ठेवजो, डब्याला येतो मग मी 12 वाजता. स्वयंपाक करून ठेवजो, येतो मी 12 वाजेपर्यंत. 25 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत भयानक उष्णतेची लाट आहे म्हणते. घराच्या बाहेर कोणीच निघू नका म्हणते. व तेवढ्यानं बरं आहे का आपले मातीचे घर आहे मावद्याचे, आणि आपल्या इकडे झाडं आहे, त्याच्यानं आपल्याला काही एवढी ऊन वाटत नाही. नमस्कार मंडळी. नमस्कार. वावरात चालले काय? आता बैलबंडीवर दिसून आलो तुम्हाला तर वावरातच चाललो ना. चलता काय? चला ना, इथं बसल्यापेक्षा तिकडे टाइमपास होते चांगला. डब्बा येते 12 वाजता, भाकर आहे धक्के चांगली तिकडे. चला, मस्त आंबे गिंबे आहे, आंबे खा. सध्या नाही येत, मग थोड्या वेळानं जमलं तर येईन. काय आहे दिलीपराव नवल विशेष? नवल विशेष 25 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत उष्णतेची लाट सांगितली आहे. ह्या याच्यात तुम्ही बाहेर येऊ नका म्हणते आणि काहीच नाही. बाहेर नाही याव तर काय घरातच दळलं राव काय? घरात नाही गमत आपल्याला पाहिजे वावरात. अरे आपल्या इकडे काही फरक नाही पडत. आपल्या इकडे झाडं आहे, मावद्याचे घर आहे, ते शहरानं होय. सरपंच साहेबानं हे ग्रंथालय उघडून लय चांगलं केलं. पण पुरे गावातले लेकरं आता ग्रंथालयातच दिसू राहिले. सगळेच नाही चालले, जे चालले तेच चालले अभ्यास करायले. नाही तर ते सोन्यान चेत्या पाय आता आंबे चिकू राहिले म्हटलं ते. ते पोट्टे सुधरत नाही आणि त्याला म्हणूनही काही फायदा नाहीये. पण जे खरंच अभ्यास करू राहिले त्याच्यासाठी चांगलं झालं ना ते. अरविंदराव, काय याची शक्यता आहे आज? एक पंजा लावा, एक चौका लावा, ह्या 2 पैकी एक येऊ शकते आज. 50-50चा कर्ज आपला दोन्ही बी. आमचाही दोघाचाही करून टाका 50-50चा. बरं ठीक आहे. जवाई गेले सरपंच साहेब का आहे? झाकटीतच गेले ते 5 वाजता. कोणाचा आहे तर फोन आला त्याला, अर्जंट जाणं आहे म्हणे. निघाले बुवा ते. बरं झालं गेले तर. डोक्षाले तरासा पुरा तेजा आला. चला येजा मग नामदेवराव, येतो आम्ही. तुम्ही काही लवू राहिले का दोघं जण? मी तर काहीच नाही लावत. ते नामदेवराव पाय लावते काय तर. करून टाका ना आपला बी 10,000 रुपयाचा चौका पंजा. काल तर एवढं गरम होत राहिलं होतं, असं वाटे अंगातले कपडे काढून तसंच घुमाव. आता तर अधिक ऊन वाढणार आहे म्हणते. दे बरं मोहन, 3 तंबाखू चुन्याच्या पुढे दे. काहून आज पाणी पाहिजे काय? पान लावून ठेवले होते मी तुमच्यासाठी, आल्याबरोबर गडबड करता म्हणून. वा वा, पानं तर पाहिजेच. पानं असले का जरासा टाइमपास जास्त होते. ते पानंही दे ना. मोहन, ग्रंथालयात अभ्यास करायला चालले ना रे पोरं? ज्याला अभ्यास करायचा आहे ते चालले, आणि ज्याला नाही करायचा आहे ते आंबे चिकू राहिले. त्या दोघांचा विचार करू नको. ते धंदे करणार आहे, त्याच्याशिवाय ते काही करणार नाही आहे. त्याचं काही शिक्षणात मन लागत नाही. बाकीचे तर चालले ना. हा, बाकीचे चालले. हे घ्या पानं घ्या, तंबाखू चुन्याची पुडी घ्या. चल येतो, वावरात झाले वेळ उरायला. मी कसं सांगू तुम्हाला? तुम्ही तर विचार करा. मी पडलो सोकारी माणूस. मी कसं काय म्हणून देऊ तुम्हाला? काय एवढ्या रुपयातनी भेटून जाईन तुम्हाला? थांबून जा 5-10 मिनिटं. हां, फोन लावला होता, रस्त्यानं जाय म्हणे ते. थांबून ठेवा म्हणे त्याइले. यायच्या बाजूवाल्याचे घेतले म्या, त्याच्यानं म्हणून राहिलो. आता कसे मजूर गिजूर आहे ना, त्याच्यानं जर देत असाल तर इकडले झाडावर इकडे भिडून टाकतो मी. तुम्ही एका दमानं 10,000 रुपयेच म्हणून राहिले ना. 10,000 रुपयात कोण देणार आहे पुरं झाड? पुरं झाड म्हणजे पुऱ्या झाडाचे आंबे. बाकी तोडा गिळाची मेहनत आमचीच आहे ना. आम्हाला आंबे तोडणं आहे, हे याचे आहे, बारीक पा लागते ना. 40 रुपयानं 10,000 रुपये म्हटले म्या. काय त्या एका झाडाला का 10,000चे आंबे लागले का किती रुपयाचे आंबे लागले? हां, गावरानी माल होईन तो, प्युअर माल आहे तो. म्या पाहिले झाडं म्हणूनच म्हणून राहिलो मी. पाहिले म्या झाडं. हे घ्या, आले ते, बोलून घ्या त्याच्यासोबत. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. करून टाक ना म्हटलं काय तर आंब्याचं. 10,000 रुपये झाड म्हणून राहिलो बा. नाही 10,000 रुपये झाडानं कसं विचारता करा तुम्ही? अरे किती मेहनत लागली आहे त्याला, खत पाणी आहे बरोबर. आणि आहे कसा त्याला जर पिकू दिला ना म्हटलं तर 80 रुपये किलो खपते तो. तुम्ही किलो भर विकाले किती वेळ लावता? तोपर्यंत तर आंब्याचा सीझन चालला जाईल. एवढे आंब्याचे झाड आहे तुमच्या याच्यात. हां, आणि मार्केटात तुम्ही म्हणून राहिले का टाकत नाही म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो का आहे तर बरोबर लावून घ्या. तोडा गिळाची मेहनत सगळी आमचीच आहे. तुम्हाला काय तोडायला नाही लावणार आहे आम्ही. हां, आम्हीच तोडतो ना आम्हीच नेतो. नाही ना भाऊ, 10,000 कसं काय पुरणार आहे? 10,000 नाही पुरत. मेहनत आहे त्याच्या मागं. हां, लायण्याचं मोठं केलं झाडाले. एवढे मोठे आंबे आहे त्याला लटपट. आहे कसे प्युअर माल आहे ना. पा तुम्हाला पटलं तर द्यायचा. बाजूवाल्याच्या वावरापाशी आपला नंबर आहे. हां, आपल्याला फोन लावायचा. नाही पटलं तर काही हरकत नाही. सगळ्याचा एकच रेट घेऊन राहिलो आपण म्हणून. पाहिजे आम्ही बाजूवाल्याच्या झाडाले आंबे किती काय तर, आणि आमच्या झाडाला आंबे पाहून घ्या किती काय तर. मग त्या हिशोबाने त्यानं बरोबर दिले, ते फायद्यात आहे. बरं ठीक आहे, येतो मग. अरे माच मागा लागला होता. तुम्हीच काय आहे तर करून टाका म्हणे, इथंच कमी जास्त आणि देऊन द्या म्हणे. मी म्हटलं मी सोकारी माणूस आहे, मी काय ह्या याच्यात पडत नसतो. मालक येऊ राहिले, मालकासोबत बोलून घ्या काय आहे ते. अरे काय 10,000 रुपये द्यायला पुरवायला का ते? आंब्याचं झाड एवढं मोठं, पुरे आंबे तोडून घेतो. किती रुपयाचा माल आहे त्याला एका झाडाले? आपण स्वतः तोडून मार्केटात विकलं ना तरी आपण जास्त पैसे कमावतो. अरे ग्रंथालयात वाचत जा ना आता पेपर. ग्रंथालयात चालू झाले ना पेपर आता. तात्याने दिली सोय करून. आता इथून काय ग्रंथालयात झाले पुरण काय? थोडासा पेपर वाचायचा राहते मुद्द्याचा. अरे मोहनदा, थोडीशी सोप दे बरं रे खाले. आता
तुम्ही आले का फालतू मॅट कराले? जा ना ते आंबे इक ना. अरे एवढ्या उन्हीत कोणते गिराईक घेऊन राहिले? 12 वाजेपर्यंत बसला माणूस आणि चला म्हटलं घराकडे. आता लावीन डायरेक्ट 5 वाजता. जमून राहिली ना चांगली पिक्चर? पिक्चर म्हणजे आता 300-300 रुपये उरू राहिले. अरे का मीच भेटतो का रे बाबा तुम्हाला दिवसभरापासून? 300-300 रुपयासाठी तुम्ही एवढ्या हमालपट्ट्या करू राहिले काय? मार्केटात जाणं, मार्केटातून माल आणणं, इथं दिवसभर बसणं, मग रात्रीचं बसणं. 300-300 रुपयासाठी बसले का तुम्ही? काही ले काय हो? माहित नाही का आम्हाला काय किलोचे आंबे आहेत ते आणि काय किलो इकू राहिले तर? एक काम कर ना मोहनदा, पांटेला बंद करून दे बा, तू आंबे इक. तुला माहीतच पडते किती काय उरू राहिले आणि काय नाही तर. तुला तर मजाकच वाटते. अरे सळले निघते त्याच्यात, घट नाही येत काय? त्याच्यात जर आंबट निघाले ना तर गिराईक वापस बी आणून देते, मग वापसही घ्या लागते. कोणी कोणी तर असे भारी केस भेटले आम्हाला, काही सळले निघाले म्हणे याच्या बदली चांगले द्या. सांगा ते का आता आमच्या घरी निघू राहिले काय? आम्ही घरी पेरू राहिलो दिले. असं असते. तुला तर मजाकच वाटते. तरी काय 300-300 रुपयासाठीच बसलाय का तुम्ही? नाही बाबा, 5-5 हजार रुपये रोज कमावू राहिलो आम्ही. बस झाली त्या मनाची समाधानी. हा, सकाळी 5 हजार रुपये अलग कमावू राहिलो आणि रात्री 5 हजार रुपये अलग कमावू राहिलो. म्हणजे 10,000 मी आणि 10,000 तो, असे कमावू राहिलो मी 20,000 रुपये. काय बाबा, आता काय म्हणावं काही समजत नाही. अरे जा ना आता, खाली टाइम आहे तर जरा लायब्ररीत अभ्यास कर ना. 2 विषय लटकले आणि तुमचे निघून जाईल ना ते. कुल्फीवाला आला रे. मोहनदा, इमानदार ना आता कुल्फ्या चार. काल आमच्यापासून खाल्ल्या ना, आज इमानदारनं कुल्फ्या चार. दो महाराज, 10-10 वाली 2 कुल्फे दे दो इनको. 10,000 रुपये वाली मोहनदा? अरे मले काल त्या 10 रुपयावाली चारली ना, मग मी तुम्हाला 10 वाली चारली ना. आम्हाला 10 वाली चारली आणि स्वतःला 30-30 वाली खाल्ली. भले हुशार दिसू राहिले. 10-10 रुपयावाली दो महाराज इनको. शामभाऊ तुम्ही खाऊ राहिले काय? मदन भाऊ तुम्ही? नाही बा, मी नाही खात. ते दाता मायवाले पुरे थंडेगारच पडून जाते. नाही, मी नाही खात बा ते गोड गोड. मेरे को एक 30 रुपयावाली दो, इनको 10-10 वाली दो. 10 रुपये वाली चांगली लागते खाले. आज मी संध्याकाळी आंबे घ्याले. मी येतो बा आंबे घ्याले. आंबे जरा चांगले आणजो. आंबे? अरे आपल्यासारखे आंबे नाही भेटन कोणापाशी. हा, आपल्यापाशी गिरायकी राहते सगळी. आपण कसं आहे 2-3 रुपयानं मागत राहते आपल्याची माग क्वालिटी. अरे काय वरेच येते? काय घेऊन गेला हा कटल्या? काय माहिती यार, काहीतरी घेऊन गेला तो. आपल्या घरूनच तर गेला तो कटला घेऊन. कोंबड्याची खन्नी दिसली मला. ते कोंबड्या आणल्या काय ना? मोहनदा येतो बरं आम्ही. काय आणलंय ना कटल्यात भरून तर? कोंबड्या आणल्या वाटते काय पोट्ट्यानं? हा, कोंबड्याची खन्नी होई ना ते. अरे काय ढंग आहे काय? कोंबड्या आणन तर चिमण्या आणन तर मिट्टू आणन, काय आणन काही सांगताच नाही त्याचं. आरामानं घे वरत. लागला नाही पाहिजे त्याले. जाऊ दे, चल जाऊ दे. याच्यात तर कबूतर दिसू राहिले रे. कबूतराचा आवाज येऊ राहिला याच्यात. कबूतर आणले रे ना. आपल्याला वाटलं काय कोंबड्याच आणल्या काय? कबूतर आणायला नेला होता का रे कटला? चुपचाप राय राजा, चुपचाप राय. घरच्याले माहित पडलं तर झोडपे देन मले. चुपचाप राय. सर का वरत जाऊ दे. चल बरं वरत पाहून येऊ. आता झाल्या आपल्यापाशी 3 खन्न्या. 14 कबूतर आहे आता आपल्यापाशी. काढणार रे कबूतराले बाहेर काढणं. 3 खन्न्या आहे रे त्यापाशी. तर किती दिवसाचे जमा करू राहिला कबूतर? कबूतर तर लय दिवसाचे जमा करू राहिलो मी. अरे माग खपते ना. 700-800 रुपयाचा एक खपते, कोणता 500-500 रुपयाचा खपते. त्याचे पिल्ले झाले का पिल्ले इकून टाकायचे. हे तर चांगला दिमाग करायचे. त्या कबूतर लाईनाचे मोठे करा आणि इकून टाका. 500 रुपयाचा खपते म्हणते नाही. अरे त्याचा दाना पाणीचा खर्च नाही आहे काय? अरे कायचा खर्च? घरी पडलेच आहे तांदूळ गहू कंट्रोलचे. बस तेच खाऊ घालायचे यायले. सध्या नाही खोलत त्याले. 5 वाजता खोलतो. आता ऊन लय आहे. आता आलेच आहे तर कटला घेऊन जातो तुम्ही तुमचा. जसा नेला तसा आणून देजो आणि 50 रुपये भाडं देजो. चरेचे त्या. येतो आम्ही तोपर्यंत आंबे इकून. अहो शांताबाई, पोरगी गेली का गावाले? लाईनी गेली आणि मोठी गेली. शेवड्या पापड कुरड्या कवा करता शांताबाई? मग का मे महिना झाल्यावर करता का जून महिन्यात? उद्यापासून आपण चालू होऊन जाऊ शेवड्या पापड कुरड्या करायले. हा, पहिले पापड काढू मग शेवड्या आणि कुरड्या. आता वरी फुरसत असतं ना किंवा माय, तुम्हाला माहित आहे. आतापर्यंत ते मुळव्यातच चालू राहिला, त्याचा दवाखाना चालू राहिला. मग लाईना जवळ आला, मग मोठा जवळ आला, मग रिकाम पण कुठं आहे? कधी बनवा? आता उद्यापासून रिकाम पण आहे. उद्यापासून सुरुवात करून टाकू मग आपण. जास्त वेळ काही करायला नाही पुरत. तर मे महिना खतम व्हायला जास्त दिवस काही बाकी आहे नाही. बात होते 4-5 जणी भिडलो ना आपण तर रप्पा लवकरच होऊन जाते. आज सगळं सामान दुकानावरून घेऊन यायला लावतो त्याले आणि बस उद्यापासून चालू होऊन जाऊ आपण. तुम्ही घेऊन या सामान. मागं तर 10 किलोचे पापड केले होते, पार सफा करून टाकली आहे ना. आता जास्त वाजता करा लागल. रोजच जवासोबत पापड पाहिजे त्याले. मेरे भी घर के वैसे ही है. रोजी पापड़ होना उनको खाने के वास्ते. हा का ठंडा ठंडा लागू राहिला. याची ना मस्त झोप लागते बा. एक झोप घेऊन घेतो मस्त आता. पाहिजा सोन्या याच्या अगोदर उठून जाता. त्याला जर दिसले तुम्ही एसीत नी झोपताना तर डायरेक्ट अर्ध बिल मागते तो. पहिलेच म्हणे माय एसीत कोणी झोपायचं नाही म्हणे. मला झोपताना दिसला का त्याच्या इकडून अर्ध बिल घेईन म्हणे मी. हो याच्या पहिलेच उठून जातो मी. तो कधी येईन भस्कन काही सांगता नाही येत. गेला ना तो आता आंबे इकाले. आता खायला येते तो. 60 किलो घेऊन जा आंबे. गावातले आहे आणि पाहुणे आहे. 60 किलो आंबे लागतेच ना. आंबे कोणते आणायचे हे तर सांग. काय एकाच क्वालिटीचे आणू काय?
नाही नाही, 2-3 रकमेचे घेऊन या, म्हणजे कसं टेस्ट जरा चांगली लागते. अरे आंबे आणले का रे इकाले? हाव काका आंबे होय. कोणते होय, गावरानी होय काय? नाही काका, गावरानी नाही होय. यायच्याच पाशी पाहून घ्या ना मग. इथं कायले जाता तिकडे आता साथीत? मा इच्छा ठोस करू आला, याच्याच पासून घेऊन घ्या. इच्छा बरं होते. चल ये इकडे. सोन्या पेटी खोलून दाखव द्यायले. केसर दिसू राहिला याच्यापाशी. कोणता कोणता आहे रे? केसर आहे, दशेरी आहे आणि लाल पट्टा आहे. 20 किलो केसर आहे, 20 किलो दशेरी आहे आणि 15 किलो लाल पट्टा आहे. होऊन जाते ना आपलं, 55 किलो बी होऊन जाते. पूर्णच्या पूर्ण आंबे पाहिजे हा. तिन्ही रकमेचे घेतो, बरोबर हिशोबातला काय आहे ते, आणि तच देऊन दे आणि मोकळा होऊन जातो. बरोबर लावजो, नाही तर मग मी साथीत पाठवतो त्याले. 80 रुपये खरेदीचा आंबा आहे हा दशेरी. आणि जो केसर आहे तो 90 रुपये किलोचा आहे. आणि हा जो आहे हा 40 रुपये किलोचा आहे लाल पट्टा. आता तुम्ही पहा तुम्हाला वर्थ किती द्यायचे आहे आणि घेऊन घ्या. किलोवा मागं 10-10 रुपये घे सगळ्याच्या आणि माल घेऊन दे. हे खरेदीचे दाखवले तुम्हाला, हे जागेवरून घेतलेले होय. आता या आणाचा खर्च, न्याचा खर्च, त्यात खराब निघाले त्याचा खर्च, ह्या हिशोबानं तर द्या. कमीत कमी किलोवा मागं 15 रुपये तर द्या. घेऊन द्यावं, उनी तानीचे घुमू राहिले ते, त्याही बरोबर आहे. जागेवर त्याला एवढा माग भेटला तर काय करणार आहे ते? 15 रुपये नाही देत, 13 रुपये तुम्ही किलोवा मागं. नाही ना काका, नाही पुरत ना. गेट पास लागली आहे त्याला, कमिशन लागला आहे. या जाची मेहनत आम्हाला तर रोजंदारी पडली पाहिजे काही ना काही. पेटी मागं 260 रुपये वाचू राहिले तुम्हाला. अधिक का पाहिजे? 260 एका पेटी मागं वाचू राहिले. पायरे बाचे त्या काय म्हणते तर काका, किलोवा मागं 15 रुपये देऊन द्या काका. कसं आहे, आम्हाला उरले पाहिजे ना, आमची मेहनत आहे ना. त्याच्यात खराब व्हायला काहीच नाही ना, सगळे काढले ना आम्ही. पा काही जोर जबरदस्ती आहे नाही. 55 किलो आंबे पूर्ण घेऊ राहिलो हा. पा तुम्हाला वाटत असेल तर द्या, नाही तर मग मी चाललो बासाची. बरं देऊन टाक सोन्या, लवकर खाली कर. हे आपल्याला लग्नाला जायचं आहे. चला घ्या घ्या जी काकू. आता त्याला आंबे आणायलाच पाठवून राहिली होती मी. बरं झालं तुम्ही आले तर, इच्छा इथं आम्हाला सोपं झालं. कायच्यासाठी होय काकू? महाप्रसाद आहे काय? अरे जेवण नसतो ठेवत का रे अधिक महिन्याच्या ना, त्याच्यासाठी होते. आणि पाहुणे आहे बाहेर गावचे, त्याच्यासाठी घेतले. पाहिजे तर आम्हाला 60 किलो होते, आणि आता तुमच्यापाशी 55 किलो भरले. लवकर ये, बाबांचे कबूतर पाहिले जाणं आपल्याला. बस 2 मिनिटात येतो ना. अरे अब बापरे, मस्त झोपले बाबा. हो बाबा उठा हो, आला तो. झोपा झोपा, पण अर्ध बिल देजा फक्त. कायचं अर्ध बिल पाहिजे तुले हा? घर माया सगळं माया. एसी आणून लावून दिला आणि त्याचं अर्ध बिल मागू राहिला का तू? तुम्ही जर नसते झोपले एसी तर पूर्ण बिल मीच भरू राहिलो होतो, पण तुम्ही झोपले ना आता तर अर्ध बिल लागल. आई अर्ध बिल भरायला लावजो. चल मी येतो, काम आहे मले. तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं का तो कधी येऊ शकते. तुम्ही म्हणे आंबे विकायला गेला, आता काय येते म्हणे तो रातपर्यंत. अरे मला का माहित नाही, म्हटलं आता रात्रीचा येते तो. 5 वाजता गेला तर 15 मिनिटं झोपलो नाही तर डायरेक्ट अर्ध बिल भरा म्हणते तो. बापरे, आता तर रोजच झोपतो मी, अर्ध बिल भरतो ना आता. थांब, कबूतर आपल्याला अधिक घ्या लागते, हे लय कमी झाले. कमीत कमी आपलं दोघं मिळून 50-60 कबूतर असले पाहिजे. थांब ना तर, धीर तर धर, घेऊ ना. बापरे बबन्या, कबूतर तर लय आणले रे ते. आणि हे कोण दादा वय रे? अरे यायच्याच पासून आपण ना कबूतर घेतले तर ते त्याला सांगून राहिले का आता मालक तुमचा बदललाय, आता मालक आम्ही दोघं आहे, अशी ट्रेनिंग देऊ राहिले त्याला. कबूतर तुमचे दोघं मिळून आहे काय? नाही तर एकट्याच्यानं घेणं होते का एवढे मोठे कबूतर? कबूतर तर भल्ले कलरचे आणले रे बबन. ते अधिक आहे आणायचे आहे, शर्यतीचे कबूतर आहे ना ते. आता शर्यत आहे 2 दिवसात. शर्यतीत पाय ना आता तू कशी मजा येतं. बक्षीस बी आहे ना. बिचक्या नाही आणले म्हटलं कबूतर, बिचक्यापेक्षा तर याच्यापेक्षा जास्त आहे. बापरे, बिचक्या नाही आणले का रे कबूतर? बापा आले का, कमाई चांगली आहे वाटते का शेते या कबूतरात, म्हणून त्यानं कबूतरच आणले. आणि त्याच्या शर्यतीत बी पैसे भेटते म्हणते ना. का रे बबन्या, म्हटलं शर्यतीत पैसे भेटते का मग? बापा 50-50 1-1 लाख रुपयाचं बक्षीस राहते. चल जो ना पाहिले शर्यत, पाय ना कशी मजा आहे. ले चल ले. असं केलं ना येते का रे ते? पाय ना कसे येऊ राहिले तर ते, पाय पाय कसे येऊ राहिले. चल ले. यायला काय राशनवर भेटलेलेच गहू खाऊ घालवाला काय? नाही तर का त्याला काय काजू बदाम खाऊ घालणार आहे काय? हेच खाऊ घाला लागते. आणि मसूरची डाळ